तर सर्वप्रथम आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपल्या सर्वांना नमस्कार. आपण पहिलाच प्रयोग सुरू करतोय. आपला हा पॉडकास्ट आहे आणि या पॉडकास्टच्या माध्यमातून सामान्य माणसाची यशाची कहाणी या टॅगलाईन अंतर्गत आपण सर्वांपर्यंत अतिशय ग्रामीण भागातून किंवा सामान्य जीवनातून बऱ्याचदा अशा लोकांवर यशाची जे कसोटीवर उतरण्यासाठी जे प्रश्न शंका काही लोक उचलतात, व्यक्ती स्वतः नाही तर काही लोक उतरतात, तर अशा व्यक्तीसोबत आपण चर्चा करून त्यांच्या माध्यमातून आपण एक सहज चर्चा आणि त्यांच्या जीवनाचा कल एकूण कसं काय राहिलं त्या संदर्भात आपण जाणून घेतोय. आपल्यासोबत आहेत दर्शन तळहांडे, जे नांदेड येथील शरदचंद्र कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक आहेत. ते वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक आहेत आणि अशा सर्व प्रवासामध्ये त्यांचं एकूण महाविद्यालयीन जीवन कसं राहिलं, त्यांनी सहाय्यक प्राध्यापकासाठी अतिशय युवा म्हणजे जे यंग प्राध्यापक म्हणून आपण जे पाहतो, तर आपण पाहतोय की दर्शन आपल्या एकदम ग्रॅज्युएशन झाल्या मास्टर झाल्यास लगेच नेटची एक्झाम उत्तीर्ण करून आपल्या सेटची एक्झाम उत्तीर्ण करून प्राध्यापक मध्ये रुजू होतो. आणि त्याचा जो हा सर्व प्रवास आहे तर या संदर्भात आपण दर्शन सरांचे मी स्वागत करतो. तर आपल्यासोबत आहेत दर्शन सर आणि आपण प्रत्यक्षात या पॉडकास्टला सुरुवात करू. तर ठीक आहे ना? ठीक, व्यवस्थित. तर माझा पण पहिला पॉडकास्ट आहे आणि कदाचित तुम्ही ऑन कॅमेरा पहिलाच इंटरव्ह्यू देताय, तर कसं वाटतंय तुम्हाला? भन्नाट अशी एक भावना असते आपल्यात, कारण कॅमेरा फेस करण्याचं जे फिअर असतं, म्हणजे आता आपण महाविद्यालयीन जीवनात जे आपण कार्य करतो किंवा जे स्टेज फिअर किंवा आधीचं जे आपण जीवन व्यतीत करतो त्याच्यातून ते स्टेज फिअर जर तुम्ही फेस केलं असेल तर ते जातं. बट तरी जेव्हा आपण फर्स्ट टाइम कॅमेरा फेस करतो तेव्हा नर्वसनेस व्हायला होतं. पण आता आपला अनेक काळाचा संघर्षाचा तो वारसा आहे, त्याच्यामुळे ती जी भीती असते कशाची ती गेलेली असते. तर त्याच फेजमध्ये तर दर्शन तळहांडे हे आपल्या वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुका आणि आष्टी या ठिकाणी त्यांचं घर आहे आणि त्यांचं शिक्षण पण इथेच झालं, त्यामुळे मी पण इथलाच असल्यामुळे मला बऱ्यापैकी त्यांच्याबद्दल माहिती आहे. तसं दर्शन सरांचे जे आपण जर अकॅडमिक पाहिलात किंवा शैक्षणिक ज्या गुणपत्रिका असतात त्या नेहमीच प्रथम क्रमांकामध्ये किंवा द्वितीय क्रमांकामध्ये जवळजवळ असल्या आहेत. तर आपण आता सहाय्यक प्राध्यापक आहेत, तर काय वाटतं तुम्हाला या स्तरावर पोचल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? ती एक जर्नी आहे. म्हणजे जो आता तुम्ही प्रवास नोंदवला, आता अनेक जण तो प्रवास बघत होते, कारण किंवा गाव किंवा आष्टी जसं आपला तहसील आहे त्याचा खूप मोठी अशी व्याप्ती नाही, त्याच्यामुळे भरपूर लोक ओळखतात, पर्सनली ओळखतात आणि एकमेकाला आपण ओळखत असतो, एकमेकाचे संघर्ष चढ उतार आपण बघत असतो. तर जी जर्नी होती म्हणजे फ्रॉम प्रायमरी एज्युकेशन टू हे जर्नी वाटतं आपल्याला, म्हणजे कारण ती जर्नी आपण स्वतः अनुभवत असतो, स्वतः ती जवळून बघत असतो. तर काहीतरी अचूक केल्याची भावना नक्कीच असते, कारण आपण तेवढ्या संघर्षातून त्या पदापर्यंत पोहोचतो. तर नक्कीच त्या संघर्षाचं एक फलप्राप्ती झाल्याचं किंवा पूर्ण तर नाही पण आपण असं पार्शियल किंवा तिथपर्यंत पोहोचल्याचा एक म्हणजे आपण म्हणू अभिमान आहेच आणि एक आनंद असतो, समाधान असतं. नक्कीच नाही, आपण बरोबर आहे. तर ज्या वेळेला आपण वर्तमान तुमच्या ज्या यशाबद्दल चर्चा करतोय त्याच्या पूर्वी मला आणखी एक वाटेल की आपण जेव्हा एक शालेय शिक्षण घेत असतो तर शालेय शिक्षण घेत असताना अनेकदा आपल्याला प्राध्यापक विचारतात किंवा आपले त्यावेळेचे शिक्षक विचारतात की काय की तुम्ही काय बनाल, कोणी म्हणतात मी कलेक्टर बनाल, इंजिनियर बनाल, डॉक्टर बनाल. आणि मग कसं आहे की हळूहळू आपण मोठे होत जातो आणि आपले स्वप्न पण बदलत जातात. बरोबर. तर मला हे विचारायचं की तुम्ही काय पहिल्यांदाच जेव्हा शाळेमध्ये गेलं तर तुम्ही काय तर त्या प्राथमिक शाळेतच तुमचं ठरलं होतं की मी सहाय्यक प्राध्यापक होईल की की काय की हळूहळू तो पोल बदलत गेला, पहिले तुम्ही दुसरं ठरवलं आणि मग नंतर दुसरं झालं, तसं काय याच्याबद्दल? जसं आपण प्राथमिक शिक्षण घेतो तेव्हा म्हणजे इतकंसं ते जो निर्णय तो येतो आपल्या हातून, तो काही इतकासा
वेल इन्फॉर्म किंवा मॅच्युअर्ड नसतो. कारण आपण तो एकतर आपण आजूबाजूला तेवढ्या वयात जे काही गोष्टी बघितल्या असतात, आता तेवढ्या वयात एवढं एक्सपोजर आपल्याला मिळत नाही. तर तेवढ्या वयात जेवढं आपण काही बघतो किंवा कोणाकडून तो ऐकतो, म्हणजे एखाद्याला वाटतं की डॉक्टर भारी असतो, एखाद्याला वाटतं कलेक्टर भारी असतो. मग ज्या आपल्या ज्या वातावरणातून आपल्या छोट्याशा बाल मनावर जे काही लोक घडत असतात, त्याच्यातून आपण काहीतरी निर्णय घेतो आणि लोकांना सांगतो. तर मला असं वाटत नाही की त्यात फारसं काही लॉजिक असतं जेव्हा आपण त्या वयात ते सांगतो. बट मला कोणी विचारायचं तर मी तेव्हा डॉक्टर व्हायचं असं सांगायचो किंवा एक अधिकारी व्हायचं असं सांगायचो. कारण आमचे वडिलांचे मोठे वडील जे मोठे बाबा आहेत ते जॉईंट डायरेक्टर होते ऍग्री डिपार्टमेंटमध्ये. तर त्यांचा तो तामझाम आणि तो अधिकारी हे बघून वाटायचं अधिकारी व्हायचं. बट आमच्या घरी दोन मतप्रवाह नेहमीच असायचे. माझ्या वडिलांना वाटायचं अधिकारी व्हायला पाहिजे, माझ्या आईला वाटायचं की तिथे फार जास्त पॉलिटिकल किंवा बाकीचा टसल आहे, त्याच्यामुळे त्यात न पडता काहीतरी त्याच्या व्यतिरिक्त राहून आपण जीवन कसं व्यतीत करता येईल किंवा आपण समाधानाने त्या यशाचा अनुभव घेता आला पाहिजे किंवा त्या यशाला आपल्याला अनुभवता आला पाहिजे किंवा ते जगता आलं पाहिजे. तर ते टसल होतं. तर त्यातून मी आईच्या विचाराकडे किंवा असं कल्ल असल्यामुळे बालपणी मला असं वाटतं की डॉक्टर व्हावं, मी असं उत्तर द्यायचो महाविद्यालयीन जीवनात. तर म्हणजे नक्की हेच असतं, कारण की बऱ्याचदा आपण अशा चर्चा करतो आणि हो, हो, हो. हळूहळू जे आपल्या आहेत वाढत्या आयुष्यासोबत आपले स्वप्न पण बदलत जातात. बरोबर. तर तुमचं प्राथमिक शिक्षण हे कुठे झालं, थोडंसं एकदा सांगा. माझं प्राथमिक शिक्षण क्रांती ज्ञानपीठ कॉन्व्हेंट आहे तिथे झालं. त्याच्यानंतर मी 4थी पर्यंत तिथे शिकलो. नंतर मग आपलं लोकमान्य महाविद्यालय आहे, तिथे मी 5वीत 1 वर्ष शिकलो. त्याच्यानंतर मी जवाहर नवोदय विद्यालयाची जी परीक्षा असते ती परीक्षा उत्तीर्ण झालं असल्या कारणाने मी जवाहर नवोदय विद्यालय सेलूकाटे वर्धा इथे प्रवेश घेतला 5वी पासून. तर प्राथमिक शिक्षण तिथून झाल्यानंतर मग जवाहर नवोदय विद्यालयापर्यंत प्रवास झाला. कारण तिथेही माझ्या म्हणजे पालकांचे किंवा आईंचे बाकीच्यांचे कष्ट फार होते. कारण त्यांना असं वाटायचं की ग्रामीण भागात तेवढं आपण शिक्षणातून बनू शकत नाही. तर ती आईची इच्छा होती की इथून जवाहर नवोदय विद्यालयामध्ये गेलं म्हणजे ते यशही असं ऍक्सिडेंटल नव्हतं. त्यासाठी त्यांनी वर्षभरापासून मेहनत करून घेतली. कारण तेवढं शिक्षण जरी नसलं पण त्यांची जागरूकता होती. त्यांना असं वाटायचं की या म्हणजे जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा बाकीचे जे विचारवंत असतील, त्यांचा जो विचार होता की शिक्षणातूनच माणूस महात्मा फुलेंचं जसं आपण आता बघतोय नवीन चित्रपट आलाय त्याच्यातून जे बघतो, तर पालकांवरही कदाचित तो पगडा होता की जर तुम्हाला या सर्वांमधून बाहेर निघायचंय तर शिक्षण हाच एक मार्ग आहे आणि त्या शिक्षणाच्याच मार्गाने तुम्ही एक प्रगती साधू शकता किंवा जसं आपण सोशो इकॉनॉमिक अपलिफ्टमेंट म्हणतो, म्हणजे सामाजिक अपलिफ्टमेंट झाली पाहिजे, शैक्षणिक अपलिफ्टमेंट झाली पाहिजे. तर ती शिक्षणाच्याच माध्यमातून होते हे त्यांच्या मनावर कुठेतरी घडलं गेलं असल्यामुळे ती नवोदयची तयारी झाली आणि मग तिथून तिथे प्रवेश मिळाला. तर मला हे विचारायचं की तुम्हाला काय वाटतं की हे सर्व तुमचं जे शालेय शिक्षणानंतरचं जे परिवर्तन झालं आणि तुम्ही नवोदय विद्यालय जे पूर्ण देशभर आहेत आणि एक त्याची ख्याती पण आहे, हो, हो. तर तुम्हाला काय वाटतं की त्या प्रिमायसिस मधून तुम्हाला एक या यशाच्या सफलतेसाठी एक मोठा हातभार लागला असं म्हणता येईल? हो, नक्कीच म्हणता येईल. कारण जवाहर नवोदय विद्यालयाची जर तुम्ही परंपरा बघितलं तर तिथून आलेले भरपूर लोक म्हणजे आता एक जेव्हा आम्ही अनेक ठिकाणी जातो, म्हणजे जेव्हा आपण पुण्यात जातो किंवा मुंबईला जातो, म्हणजे अनएक्सपेक्टेडली जेव्हा आपल्याला कुठली मदत लागते किंवा आणखी काही लागतं तेव्हा तो परिवारच एक हे म्हणून येतो. तर म्हणजे नवोदयचं एक जे अल्युमिनी स्ट्रक्चर आहे ते खूप मोठं आहे. म्हणजे भरपूर लोक तिथनं शिकलेले आणि एक समाजाची जाण असलेले म्हणजे आणि नवोदयविषयी त्यांचे विशेष ओढ आहे. तर त्यातून म्हणजे जे जवाहर नवोदय विद्यालय हा प्लॅटफॉर्म आहे, म्हणजे सांगायचा अर्थ असा की तो जो प्लॅटफॉर्म आहे तो माणसाला मेंटली किंवा बाकी सर्व पॅरामीटरवर म्हणजे तुमचा स्पोर्ट्स असतील, तुमचे फिजिकल पॅरामीटर्स असतील, तुमचे जे सुप्त गुण असतील संगीतात असेल, नाटकात असेल किंवा तुमचा स्टेज फिअर असेल ते कमी करण्यात किंवा मग म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीला तिथे भरपूर वाव आहे, स्पोर्ट्सला वाव आहे, अभ्यासात तर आहेतच. म्हणजे कारण त्याचे जे आउटकम्स असतील म्हणजे जे तुम्ही बघितले की विविध क्षेत्रात जे डॉमिनेशन आहे त्याच्यातून तुम्ही लक्षात घेऊ शकता की त्यांचं जे योगदान आहे ते विविध क्षेत्रातून लक्षात येतं आणि त्यांचा जे अल्युमिनी बेस आता जो तयार झालाय, जसं आता मी विविध ठिकाणी जातो, जसं आमचा नांदेडचं आपलं विद्यापीठ असेल किंवा अनेक विद्यापीठांमधले तिथले प्राध्यापकही आहेत, अनेक डॉक्टरही आहेत आणि त्यांचा एक विशेष जिव्हाळा असतो आणि तो जिव्हाळा तिथे जे आपण 5-7 वर्ष व्यतीत करतो तर तिथून तो निर्माण होतो आणि नक्कीच तिथे भरपूर सुप्त गुणांना वाव मिळतो आणि त्याच्यातून माणूस मॅच्युअर होत जातो. म्हणजे आज आमचे जे गुण आहेत म्हणजे जे आपण स्टेज फिअरचं म्हटलं किंवा एज्युकेशनचं म्हटलं तर तिथनं जो पाया भक्कम झाला तर तिथून आपण सर्व गोष्टीला फेस करू शकतो. नाही, नक्कीच. माझं पण अनेक JNV मध्ये जे आहे जवाहर नवोदय विद्यालयामध्ये मी संपर्क केला त्यावेळेला मला
असं लक्षात येतं की बरेच विद्यार्थी जे आहेत तर त्या सर्व महाविद्यालयातून बाहेर निघाल्यानंतर एका चांगल्या यशाची जी पायरी गाठायला त्यांना सहज सोपं होतं. आणि नक्कीच मला तुम्हाला असं पण सांगायला आवडेल की की ज्यांना वाटतं की एका चांगली भरारी घ्यायची असेल तर आजचं जसं तुम्हाला माहिती आहे की सध्या कॉन्व्हेंट आणि इंग्लिश मिडियम्स बदलत्या एज्युकेशन सोबत लोकांना एक प्रायव्हेटायझेशन कडे जास्तच कल झालेला कल झालाय. तर तुम्हाला आपण हा विषय नाही आहे पण तरी पण तुम्हाला काय वाटतं की या सर्वांमध्ये जवाहर नवोदय विद्यालयासारख्या शासनाच्या माध्यमातून चालणाऱ्या शाळेमध्ये प्रवेश करून तिथून एक चांगलं पोटेन्शियल घेऊन बाहेर निघता येईल असं तुम्हाला वाटतंय का? हो हो, नक्कीच नक्कीच. म्हणजे हे दोन मत प्रवाह आहेत. आणि अनेकदा जेव्हा आपण एज्युकेशन पॉलिसीज बद्दल विचार करतो तेव्हा अनेकदा या दोघांचा विचार केला जातो. बट मला असं वाटतं, म्हणजे वैयक्तिकली जेव्हा आपण हा बघतो तेव्हा जे पब्लिक फंडेड एज्युकेशन म्हणजे जे आपले इन्स्टिट्यूशन्स आहेत, जसं जवाहर नवोदय विद्यालय झालं, नुकतंच केंद्र सरकार आता एकलव्य मॉडेल स्कूल्सलाही त्याच याच्यावर डेव्हलप करते, केंद्रीय विद्यालय झाले. म्हणजे इथं एक सामान्य व्यक्ती जो आहे, म्हणजे सामान्य घरचा, सामान्य कुटुंबातला एक व्यक्ती, त्याला ज्या एज्युकेशनल सोयी सुविधा मिळतात, जे गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतं त्यांच्या फंडमधून, तर त्या नक्कीच म्हणजे गावाखेड्यात राहणाऱ्या विद्यार्थ्याला गावाखेड्यात मिळू शकत नाही. किंवा आता जरी त्या प्रायव्हेट शिक्षणाच्या माध्यमातून अवेलेबल होत असतील तर त्यासाठी अमाप असे पैसे मोजावे लागतात आणि अनेक जण ते पेलू शकत नाही. जसं आता तुमची आमची जी एज्युकेशन म्हणजे इकॉनॉमिक कंडिशन असते, आर्थिक परिस्थिती असते, ती सर्वसाधारण असते आणि पालक इतकंसं त्या एज्युकेशनमध्ये म्हणजे इन्व्हेस्ट करू शकत नाही. आणि केलं जरी, म्हणजे आता बाकीच्या कुणावरही टीका करण्याचं काम नाही, बट प्रश्न असा आहे की जे प्रायव्हेट स्कूल्स आहेत ते सोडली फक्त एज्युकेशनवर फोकस करतात. पण जवाहर नवोदय विद्यालय आणि बाकीचे जसं एकलव्य मॉडेल स्कूल्स आहेत आता जे आपण बघतो, तर ते विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासावर फोकस करतात. आणि लॉंग टर्म मध्ये जर आता लोक खूप फाउंडेशन, 8वी पासूनच फाउंडेशन आणि शाळांचं जे रूप आहे ते मरत चाललंय. म्हणजे जर आता आपण 11वी-12वीचा जो फेज आहे तो आपण कॉलेजमध्ये जाऊन बघितला, तर आता लोक फक्त शाळा फक्त नावापुरती ऍडमिशन आणि कोचिंग मध्ये ते शिक्षण, त्यातून त्याचा फक्त अभ्यासाकडे तर तो बनेल, बट त्याची जी ओव्हरऑल डेव्हलपमेंट आहे ते कुठेतरी मागं पडेल. आणि जीवनात जर यशस्वी व्हायचं असेल तर फक्त अभ्यास आणि अभ्यास एका पॅरामीटर वर चांगलं राहून चालत नाही, कारण जीवनात तुम्हाला भरपूर गोष्टी फेस कराव्या लागतात. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही संघर्ष करता तेव्हा ती तुमची ट्रेनिंग आहे. जेव्हा तुम्ही शालेय जीवनात एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज करता, तर मला असं वाटतं की जे जीवनाची जी मोठी रेस आहे ती जर जिंकायची असेल तर ती छोटी लढाई, छोटी 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 जी आपण रोज जिंकत जातो शालेय जीवनात म्हणा किंवा, तर त्यासाठी ते खूप आवश्यक आहे. म्हणून प्रायव्हेट एज्युकेशनच्या जर आपण कम्पेअर केलं तर ते नक्कीच आजही जरी तुलनेत बघितलं तर ते नक्कीच सरस आहे असं मला म्हणता येईल. नाही, आपल्यासोबत कदाचित हा व्हिडिओ आपल्या पालकांसोबत जाईल जे ग्रामीण भागातले पालक असेल. मला अगदी शॉर्ट मध्ये तुम्ही सांगा की एक काय असतं, याची काही तुम्हाला कल्पना आहे की कशा पद्धतीने हे आपण जवाहर नवोदय विद्यालयासाठी तयारी केली तर ठीक राहील आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. हो हो. अगदी थोडक्यात तुम्ही कसं सांगा? आता आता जर म्हणजे भरपूर कॉम्पिटिशन वाढले, तेव्हाचा काळ थोडा म्हणजे जेव्हा आपण गेलो, पण ती कॉम्पिटिशन इज रिलेटिव्ह असते. म्हणजे तेव्हाची जी कॉम्पिटिशन होती, कारण तेव्हा साधन संसाधन जेवढे होते त्यात आपण कॉम्पिट केलं. आता साधन संसाधन वाढत आहेत तशी कॉम्पिटिशन वाढते. म्हणजे कंडिशन इज मोर ऑर लेस सेम. जसं आता आपण NTA किंवा नीटच्या एक्झाम मध्ये आपण रिलेटिव्ह स्कोअर बघतो, म्हणजे इट इज नॉट ऍब्सोल्यूट स्कोअर, म्हणजे रिलेटिव्ह स्कोअर की याच्यापेक्षा पहिल्या शिफ्ट मध्ये याला किती मार्क्स मिळाले, जसं बँकिंगच्या एक्झाम आहेत किंवा बाकीच्या एक्झाम आहेत, जेव्हा आपण नॉर्मलाइज स्कोअर करतो किंवा तशा प्रकारची कॉम्पिटिशनला डिफाईन करता येईल लॉंग रन मध्ये. म्हणजे तेव्हाच्या परिस्थितीनुसार ते बरोबर होतं. बट आता थोडीशी कॉम्पिटिशन वाढल्यामुळं पालक म्हणजे आता रिसोर्सेसही भरपूर आहेत. ऑनलाईन युट्यूबला जर बघितलं तर फ्रीमध्ये भरपूर सर्व कोचिंग क्लासेस अवेलेबल आहेत, किंवा अनेक लोक व्हॉलेंटरी त्या कोचिंग घेत आहेत. तर आसपास तुम्ही बघू शकता, किंवा पालक हे थोडंसं जर तिथे 4थी आणि 5वी 2 वर्ष जर लक्ष दिलं तर त्याचा सिलेबस काय आहे, त्याचे बुक्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर पालकांनी जर म्हणजे आता आपले पालक किंवा आमचे पालक खूप जास्त शिकलेले नव्हते, पण त्यांची अवेअरनेस होती की असं काहीतरी स्कूल असतं जिथे विद्यार्थी जाऊ शकतात. तर त्या अनुषंगाने त्यांनी तेवढं जरी लक्ष घातलं की बाबा याला काय करता येईल, किंवा आसपास कुठली छोटी मोठी शिकवणी असेल, जर समजा त्यांना त्यातलं तेवढं कळत नसेल तर छोटी मोठी शिकवणी लावून दिली तरी 1-1.5 वर्षात तो त्या पद्धतीने तयार होतो. तर चौथीत थोडासा सिलेबस आणि 5वीत तर ते जर त्यांनी दोन्ही केलं तर सहज शक्य आहे. म्हणजे नाही, अगदी बरोबर. कारण की ज्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे की एक मॅच्युअर लेवलवर ज्या वेळेला जातो तर विद्यार्थी स्वतः ठरवू शकतो की त्याला कुठे क्लासेस लावायचे आहेत किंवा काय तयारी करावं लागतं. परंतु अगदी प्रायमरी स्टेजला ज्या वेळेला असतं तर नक्कीच याच्यामध्ये पालकांचा सहभाग मोठा असतो आणि अनेक पालक आपल्या पाल्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. मला वाटतं की आपण सर्व पण पाहत आहेत व्हिडिओ.
तर नवोदय विद्यालय नेहमीच यशाच्या गाथेमध्ये एक यशाची आणि मोलाची जे योगदान आहे ते करत राहतं. तर आपण पुढे जाऊ. तर सर, ज्या पद्धतीने आपण चर्चा करतोय तर मला तुमच्याबद्दल आणखी एक चांगली गोष्ट माहिती आहे. ती गोष्ट म्हणजे की तुम्ही यूपीएससीची जी प्रिलिम आहेत ती पण तुम्ही पहिल्याच प्रयत्नात एक चांगल्या पद्धतीनं यश मिळवलं. तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल, कसं प्रयत्न केले आणि ओलार या सर्व गोष्टीकडे तुम्ही कसे वेधलेत? जसं आता माझं म्हणजे आपण 11वी-12वीचं शिक्षण तेव्हा मला मेडिकल करायचं होतं, पण काही कारणास्तव मी तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही. त्याच्यात एक मनात खंत होती की तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि वेगवेगळ्या कंडिशन आपण तेव्हा फेस करत असतो. म्हणजे जेव्हा आपण संघर्ष करतो तेव्हा अनेकदा आपण फेल होतो, त्याच्यातून शिकतो. बट तिथपर्यंत पोहोचता न आल्यानं मग असं होतं की आता आणि थोडंसं म्हणजे एक असं होतं की जेव्हा बाहेर आपण शिक्षणाला जातो तेव्हा म्हणजे पैशाचा किंवा बाकीच्या गोष्टींचा खूप जास्त त्यात इन्व्हॉल्वमेंट होणं सुरू होते. तर मला असं म्हणजे लक्षात आलं जेव्हा मी मेडिकलच्या साठी 11वी-12वी आणि मेडिकलच्या याच्यासाठी जेव्हा मी बाहेर होतो तेव्हा थोडंसं इकॉनॉमिकली आपण स्ट्रगल करतोय आणि त्यातून जेव्हा आपण इकॉनॉमिक स्ट्रगल करतो तेव्हा थोडासा अभ्यासात व्यत्यय येतो. तर असं वाटत होतं की एक समान असा अभ्यास व्हायला पाहिजे. पण मग जेव्हा आपण युपीएससीचा मग मी ग्रॅज्युएशनच्या वेळेपासून युपीएससीचा अभ्यास सुरू करून दिला की मला थोडंफार त्यातून बॅकग्राऊंड बनलं पाहिजे, म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर पर्यंत. तर त्याचा नक्कीच तिथे फायदा झाला युपीएससीच्या याच्यासाठी. आणि युपीएससीच्या जेव्हा तुम्ही स्वतः काहीतरी करून जाता तेव्हा अनेकांना तुमच्यात इन्व्हेस्ट करावं वाटतं. म्हणजे मी जेव्हा कोचिंग मध्ये होतो तेव्हा अनेकदा कोचिंगवाल्यांनी म्हणजे जेव्हा मी सांगितलं की मी असमर्थ आहे, म्हणजे मी इतके पैसे भरू शकत नाही, तर त्यांनी असं म्हटलं की आम्ही म्हणजे तुमच्याकडनं जितके देणं होईल तितके द्या, बाकी आम्ही म्हणजे जेव्हा ते पोटेन्शियल बघतात तेव्हा ते स्वतःहून त्या गोष्टीसाठी तयार होतात. आणि तो एक संघर्ष असतो. म्हणजे आता आपण तिथपर्यंत पोहोचतो, म्हणजे त्या संघर्षातून आपण तिथपर्यंत पोहोचतो. बट असं होतं की म्हणजे तेव्हाही असं वाटायचं, म्हणजे आता आपण 1 वर्ष 1.5 वर्ष त्या परीक्षेची, बट पालकांना कशी अपेक्षा असते जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेत उतरता किंवा तुम्ही पहिल्याच अटेम्प्ट मध्ये म्हणजे पहिल्याच वर्षी तुम्ही सक्सेसफुल झाले पाहिजे किंवा दुसऱ्याच वर्षी सक्सेसफुल झाले पाहिजे. बट ते तेवढ्यात पुरती ती रेस नाही आहे. म्हणजे तिथे तुम्हाला ठाण मांडून बसावं लागतं आणि कंटिन्युअस तुमचा म्हणजे तिथे त्या संघर्षातून कंटिन्युअस तुम्ही अभ्यास करत असले पाहिजे, तेव्हाच ते यश तिथपर्यंत मिळतं. कारण कॉम्पिटिशन खूप जास्त आहे आणि तुम्ही जेव्हा सामान्य याच्यातून तिथपर्यंत पोहोचता, जर तुम्ही इकॉनॉमिकली आणि बाकीच्या फ्रंटवर स्ट्रगल करत असाल तर तुम्ही कुठे ना कुठेतरी म्हणजे कॉम्प्रोमाइज होता आणि कुठे ना कुठेतरी तुम्हाला म्हणजे तुम्ही जेव्हा 2 फ्रंटवर वॉर खेळता, जसं जर्मनीचं झालं म्हणजे द्वितीय विश्वयुद्धात जेव्हा तुम्ही दोन्ही फ्रंट ओपन कराल तर मध्ये मारले जाल कुठेतरी, तर त्या गोष्टी होतात जीवनात. म्हणजे तुम्ही जेव्हा एका फ्रंटवर स्ट्रगल करत असाल तेव्हा कुठे ना कुठे तुमचं सक्सेस दिले होत जातं. म्हणजे जर तुम्ही इकॉनॉमिकली जर तुमचं सगळं स्टेबल असेल तर ते यश प्राप्त करणं थोडं सोपं होतं असं मला वाटतं. म्हणजे माझ्या अनुभवातून, प्रत्येकाचे अनुभव त्याच्या परीने वेगळे असतील. बट मला जे सगळ्यात मोठं हर्डल होतं ते इकॉनॉमिकली, कारण इकॉनॉमिकली जर तुम्ही स्टेबल असाल तर तुम्हाला पैसा बरोबर येतो, तुम्ही त्या हॉस्टेलमध्ये जिथे आहे किंवा रूम मध्ये आहे तिथे तुम्ही कंटिन्युअसली राहू शकता, तुम्ही तुमचे. बट जेव्हा त्यात ब्रेकअप होतं, म्हणजे आता आपलं सोशो इकॉनॉमिक बॅकग्राऊंड म्हटलं तर आपण शेतकऱ्याकडे हंगामी पैसा असतो, त्याच्याकडे महिन्याला पैसा नसतो. जेव्हा तो पीक विकतो तेव्हा त्याच्याकडे पैसा येतो आणि त्या मधातल्या काळात त्याला तो कर्ज काढलेला, कारण शेती जी होते ती कर्ज काढून होते, कारण आपल्याकडे असं खूप काही भांडवल राहत नाही शेतकऱ्यांकडे. तर मग तो जो हंगामी पैसा येतो तो फक्त पीक विकल्यानंतर येतो. मग मधातल्या काळात जो संघर्ष असतो, कारण वेळेवर पैसा राहत नाही आणि बाहेर जेव्हा तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी राहता तेव्हा बाहेर लोक इतके संवेदनशील नसतात, दे आर कमर्शियल. मग त्यांना फक्त 1 तारखेला त्यांचा पैसा हवा असतो आणि तो कोण देऊ शकतो? फक्त पगारदार वर्ग, म्हणजे ज्याचा पेमेंट त्या तारखेला होते. आता शेतकऱ्याजवळ असतो हंगामी पैसा, आता तो मग तेव्हा जेव्हा अनेकदा तुम्हाला ह्युमिलेट व्हावं लागतं, जेव्हा तुमच्याकडे पैसे नसतात तेव्हा तुम्ही एका गोष्टीवर विचार करू शकत नाही. म्हणजे जर तुमच्याकडे बाकी सर्व गोष्टी एन्व्हायरमेंट स्टेबल असेल तर तुम्ही दुसऱ्या फ्रंटवर संघर्ष करू शकता. बट तुम्ही एवढ्या सर्व फ्रंटवर संघर्ष करत असता तेव्हा कधी कधी निराशा येते, कधी असं वाटते अरे यार पैसा इकडून आला तर बरं झालं असतं, किंवा मग कुठल्या तरी आपल्याला जर रेग्युलर सोर्स ऑफ हे असतं तर बरं झालं असतं. तर मग ते जर असतं तर कदाचित म्हणजे मला असं वाटत होतं नेहमी की त्यातून आपलं हे आलं पाहिजे किंवा ते तिथून जर पैसा आला तर आपण अनेक गोष्टीवर जाऊ शकू. बट तिथनं जेव्हा पैसा येत नाही तेव्हा तुम्ही थोडंफार स्ट्रगल करता आणि तुम्ही ती अभ्यासातली कंटिन्युटी मेंटेन करू शकत नाही, निराशा येते. मग जेव्हा आम्ही परीक्षा दिल्यानंतर मग कोविड लागल्यानंतर असं वाटलं की आपण मग सर्व घरूनच चालू होतं. मग असं वाटायला लागलं की आपण काही काळ घरून अभ्यास करू शकतो. बट मग काही काळानंतर थोडं टेन्शन येतं, मग बॅकअप प्लॅन म्हणून आपण
MSc ला तेव्हा ऍडमिशन टाकली. तर मला असं वाटत होतं की UPSC ला झालंच पाहिजे. बट या सर्व फॅक्टरमध्ये, कारण बाहेरून तुम्हाला सर्व लोक सांगत असतात की तू हे कर ते कर, बट जेव्हा तुम्ही त्या जागी लढत असता तेव्हा, आता आम्ही तिथे लढताना आम्ही कसे कसे जुगाड केले, दिल्लीत कसं कोचिंग घेतलं, पुण्यात कसं कोचिंग घेतलं, ते सर्व जुगाड करून 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 म्हणजे परिस्थितीची झगडत, कुणाशी तरी मदत घेऊन, कुणाशी तरी त्या गोष्टींवर काम करून त्या तिथून आपण शिक्षण घेत 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 पुढे गेलो. आणि त्या जिथे ज्याची याची मदत झाली तिथून तिथून आपण लढत गेलो, पुन्हा पुन्हा म्हणजे एनर्जी आपण म्हणतो एकत्रित करत गेलो आणि ऊर्जा एकत्रित करत जाऊन आपण पुन्हा पुन्हा त्या माध्यमातून लढत गेलो. तर मग असं वाटलं की म्हणजे तिथून मग असं वाटलं की बाबा आपण एक MSc जर केलं, म्हणजे त्या काळात मी काय करायचो, पुण्यात जेव्हा घरून पैसा येणं थोडं कठीण व्हायचं, तर मी तिथे होम ट्युशन्स किंवा काही घ्यायचो. म्हणजे आता आपण तो जो संघर्ष आहे तो पूर्णत्वास न्यायचाच, म्हणजे जेव्हा आपण या गोष्टीतून जातो तेव्हा आपल्याला असं वाटतं की तो न्यायचा. तर मग मी तिथे बघितलं, म्हणजे माझे काही मित्र होते जे COEP चे पासआउट होते, म्हणजे त्यांच्या तुलनेनं म्हणजे असं म्हणजे काय आपण कोणाशी तुलना करत नाही, बट कधी कधी आता मी फर्स्ट इयर पासून अभ्यास करत असल्याने काही गोष्टीवर मी सुपेरियर होतो. तर अनेक तिथे मित्रत्व म्हणजे मित्र मैत्री करायचे लोक प्रयत्न करायचे, म्हणजे क्लासेसमध्ये असू द्या बाहेर असू द्या. तर तिथले काही मित्र होते जे COEP चे पासआउट होते किंवा आणखी बाहेरचे पासआउट होते. मी त्यांना विचारायचं होतं, एका COEP च्या मित्रानं मला कल्पना दिली की तू कोचिंग घेऊन तू पैसे कमवू शकतो, कारण त्याचं अकॅडमिक बॅकग्राऊंडही चांगलं होतं आणि त्याला 12वीतही चांगले टक्के होते, त्याच्यामुळे त्याला अनेक ठिकाणी त्या ऑफर यायच्या. मग मी त्याला विचारलं, तर मग मी सुरू केलं, म्हणजे घरून पैसा यायला डिले व्हायचा, तुम्ही ते करायचं होतं. मग मला 1-2 महिन्यात तिथेही थोडंफार आता होम ट्युशन्स आणि तिथे असं असतं, म्हणजे होम ट्युशन ह्याच्यामुळे प्रेफर केलं की जास्त वेळ मिळाला पाहिजे अभ्यासाला. होम ट्युशन्स मधून लक्षात येतं की तुम्हाला पैसा तितकासा म्हणजे स्टेबल येत नाही, कारण कधी येतो, कधी सब्जेक्ट बदलत जातात. होम ट्युशन झालं नसं पाहिजे की सगळे सब्जेक्ट तुम्हीच शिकवले पाहिजे, मग तुम्हालाही ती तयारी करावी लागते. म्हणजे 11वी-12वीला शिकवायचं झालं तर 11वीचं केमिस्ट्री वाचावं लागतं, बाकीच्या गोष्टी वाचाव्या लागतात. तर तिथून कुठे ना कुठे अभ्यासाचं थोडंसं हे होतं. तर त्या संघर्षात मग लक्षात आलं, काही कोचिंगला मी अप्लाय केलं, तिथे 2-3 तास शिकवून तुम्हाला करता येतं, पण तिथे लक्षात आलं की ज्याच्याकडे मास्टर्स आहे तिथला जास्त पैसा मिळतो. वाटलं की जर आपण मास्टर्स केलं तर थोडा जास्त पैसा मिळेल आणि त्या पैशातून पुन्हा संघर्ष करू, म्हणजे तिथून मास्टर्स मध्ये चांगले पर्सेंटेज घेऊ, चांगल्या कोचिंगला जॉईन होऊ आणि मग तिथून पुन्हा जो पैसा मिळेल त्याच्यातून प्रिपरेशन सुरू करू. असा एक एकंदरीत. तर आपण ऐकत आहेत दर्शन तयांडे सर, जे आपले प्राध्यापक आहेत. आणि खरंच प्रत्येकांसाठी हा महत्वाचा विषय असतो आणि प्रत्येकांच्या आयुष्यात अशा अडचणी आणि एक यशाचं स्थान गाठणं कुठेतरी आयुष्यात जवळ महत्वाचं असतं. तर आपण या विषयात आणखी पुढे जाऊ. तर ज्या वेळेला आपण ह्या सगळ्या प्रसंगातून जातो तर नक्कीच आपले जे मेन उद्देश असतं, आपण जेव्हा दोन याच्यावर चालायचा प्रयत्न करतो तर आपल्याला एक याला सोडावं लागतं. आणि मग कसं ठरवलं की तुम्ही आता सहाय्यक प्राध्यापक म्हणून सुरू करायचं? मग तेव्हा माझं असं होतं की म्हणजे मग माझा ऑप्शनल म्हणजे मी बॉटनी ठेवलं होतं, याच्यासाठी ठेवलं होतं की मला वापस येता आलं पाहिजे, म्हणजे जर मी इकडे वापस आलो तर म्हणजे एक बॅकअप प्लॅन नेहमी असला पाहिजे असं मला वाटायचं. कारण या सगळ्या संघर्षात असं वाटायचं की नाही झालं तर आता आपण सर्व पालकांच्या आशा अपेक्षा आपल्यावर असतात आणि तिथपर्यंत जर आपण नाही पोहोचलो तरी आपल्याकडे दुसरा काहीतरी लाईव्हलीहूड म्हणजे जे जीवन व्यापण्याचं काहीतरी साधन असलं पाहिजे, हा नेहमीच एक हे होता. तर मला असं वाटायचं की UPSC ची परीक्षा जी आहे ती आपल्याला जर पूर्ण टोकास न्यायची असेल तर आपल्याला स्वतः कुठेतरी पैसे कमवले पाहिजे, किंवा जर तिथून केलं तरच आपण जाऊ शकतो, कारण घरचे तर त्या कन्सिस्टन्सीने पैसे पाठवू शकणार नाही प्रत्येक ह्याच्यात. तर मग असं झालं की आणि एक उपाय होता की ते काहीतरी जे आहे ते विकून करायचं, पण मी त्याच्या नेहमीच विरोधात होतो, कारण जे काही कमवलंय ते आई वडिलांनी आपल्या आपल्या मेहनतीवर त्यांनी त्याच्या जीवनात ते कमवलेलं असतं आणि ते विकून पुन्हा त्यांना संकटात टाकायचा हा उपाय मला कधीच पटला नाही. म्हणजे मला वैयक्तिक पटला नाही, प्रत्येकाला त्याचे वैयक्तिक मत आहेत आणि ते असण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे, पण मला तो उपाय कधी पटलाच नाही की आपण त्यातून ते केलं पाहिजे. मला असं वाटलं की आपण स्वतः जेवढं करू शकतो त्यातून आपण काहीतरी केलं पाहिजे. तर मग असं होतं की मग मी फॉरेस्टची परीक्षा द्यायची त्याच्याकडे वळलं. म्हटलं मास्टर जर केलं तर आपण त्यातून होईल काही ना काही, कारण MPSC ची फॉरेस्टची परीक्षा असते, त्याच्यानंतर UPSC फॉरेस्टची एक्झाम घेते. तर समजा आपलं कुठे ना कुठे काही ना काहीतरी होईल असं आपलं एक एकंदरीत समज होता की आपण काही ना काही त्यातून करून घेऊ. आणि माझ्या शिक्षकांची तेवढाच विश्वास होता, जेव्हा मी UPSCच्या कोचिंगला होतो तेव्हाच ते मला माझ्याकडून पैसे म्हणजे नाही आले तरी चालतील बाबा, तू फक्त कर आणि अभ्यास त्यातून कर. पण अनेकदा असं होतं की त्या गोष्टी मग या फ्रंटवर हे करता करता आपण थोडं
म्हणजे संघर्षात थोडं हे होत जातं. मग मी MSc ला ऍडमिशन टाकली, कोविड लागलं. मग मला असं वाटलं की काहीतरी बॅकअप आपलं असलं पाहिजे. मग MSc ला ऍडमिशन टाकताना मी पुणे विद्यापीठात घेण्याचा प्रयत्न केला, पण तिथले एक प्राध्यापक आहेत, विठ्ठल बारावकर सर, मी त्यांच्याशी संपर्क साधला. ते मित्राचे भाऊजी होते. जेव्हा लोक तुम्हाला संघर्ष करताना बघतात आणि ते बघतात की खरंच तुम्ही प्रामाणिक आहात, तर लोकही तुम्हाला मदत करतात. म्हणजे हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. आणि त्यांच्या साम दाम दंडभेद जे काही असेल त्या सर्वांसह ते तुम्हाला मदत करतात जेव्हा तुम्ही प्रामाणिकतेने तुमच्या संघर्षाची वाट धरता. कारण लोक तुम्हाला ऑब्झर्व करत असतात की तुम्ही, त्या मित्रालाही वाटलं की हा संघर्ष करतोय. मग त्यांनी त्यांच्या भाऊजींना तर सांगितलं की बाबा आता हे मला तिथे ओपिनियन घ्यायचं होतं की मी जे करतोय ते योग्य करतोय का, कारण घरी इतकंसं कुणाला माहिती नव्हतं. तर मग मी त्यांना विचारलं, तर त्यांनी म्हटलं की MSc करायला काही हरकत नाही, कारण एक ऑप्शन तुमच्याकडे उघडा होतो, आणि नाही जरी झाला तरी मला कोचिंग आणि त्याच्या माध्यमातून मला ते करता आलं असतं असं मला वाटलं. तर मग मी ते करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मला असं वाटलं की ते करते. मग मी MSc ला ऍडमिशन घेतली, आणि MSc ला ऍडमिशन घेतल्याबरोबर म्हणजे मला यश मिळत गेलं. म्हणजे रनिंग मध्ये असतानाच सेट क्लिअर झाली. थर्ड सेम मध्ये गेट 2 विषयात मी म्हणजे क्लिअर झालं, आणि दोन्ही गेट मी प्रथम याच्यात, आणि गेट मध्ये माझा ऑल इंडिया रँक 399 होता. म्हणजे हे सर्व यश लगातार मग मिळत गेलं. मग मिळत गेलं तर काही चांगले लोक आपल्या संपर्कात येतात. मग शैक्षणिक क्षेत्रातले काही जसे नाव, जसे आमच्या गाईड आहेत, जशा डॉक्टर सुवर्णा पाटील, त्यांनी अनेकदा मार्गदर्शन केलं. पुन्हा मी यांच्या महाविद्यालयात होतो, म्हणजे त्यावेळेला महाविद्यालयात मी प्रवेश घेतला होता. तर तिथले म्हणजे आता एक जेव्हा आपण, मी म्हटलं, जेव्हा तुमचा प्रामाणिक संघर्ष असतो सगळेजण ऑब्झर्व करत असतात, तर त्या संघर्षाला ऑब्झर्व करून लोक तुम्हाला मदत करतात. तर त्या त्या अनुषंगाने तिथले ट्रस्टी असल्या कारणाने बबन तायवाडेशी संबंध आला. त्यांनी म्हणजे ज्या ज्या परीने ज्याची ज्याची मदत झाली त्यांनी ती मदत केली. म्हणजे असं म्हणता येईल की आपल्याला ज्या ज्या लेवलला जी मदत लागली ती प्रत्येक व्यक्तीने केली. जसं आता मी जेव्हा UPSCच्या प्रिपरेशनला दिल्लीसाठी होतो, तेव्हा आपले नितीन गडकरी साहेबांचे होते, सुधीरजी दिवे साहेब, तर आपले भाऊजी कमलाकरजी निंबोरकर साहेब, त्यांच्या माध्यमातून त्यांनी मला दिल्लीला कोचिंगसाठी काही काळ ठेवलं. म्हणजे राहण्याची निःशुल्क व्यवस्था करून दिली. म्हणजे कुणीही जात पात पक्ष पंथ न पाहता सर्वांनी म्हणजे जेव्हा तुम्ही लोक म्हणजे तुम्ही जेव्हा प्रामाणिकतेने तुमचं कार्य करत असता, तेव्हा सगळं लोक सर्व स्वतःचे डिफरन्सेस विसरून तुमच्यासाठी तुम्हाला कशी मदत होईल त्यातून प्रयत्न करत असतात. नक्कीच हाच आपला महाराष्ट्राचा एक विशेष गुण आहे की आपण कधीही या स्तरावर न जाता की कोणी कुठल्या मताचा आहे, कोणत्या विचाराचा आहे किंवा कुठल्या पक्षाचा आहे, परंतु तो जर होत करू असेल तर महाराष्ट्र सदैव त्याच्या पाठीशी राहिला आहे. आणि आपण ज्या विदर्भात येतो, विदर्भातले प्रत्येक व्यक्ती कधीही एकमेकाच्या मताशी सहमत नसलेत, वैचारिक सहमत नसलेत, तरी सुद्धा तो जर होत करू असला तर आपण त्यांना पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. जरी बऱ्याचदा आपल्यासाठी एक चुकीचा शब्द प्रयोग होतो, तो तर मी त्याला मानत पण नाही. जे म्हणतात की आपण महाराष्ट्रीयन लोक एक दुसऱ्याचे पाय ओढण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो, तर मला वाटतं की आपण महाराष्ट्रातलेच व्यक्ती आहेत की जे सतत आपल्या देशाच्या विकासासाठी असो किंवा मग व्यक्तीच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करत राहिलेलो आहे. आणि महाराष्ट्रातलेच असे आहेत की जे कधीही वैचारिक मतभेदामुळे कोणाच्या विकासासाठी किंवा यशासाठी अडचण ठरत नाही. आणि एक चांगलं वाटलं की तुमच्या या यशाच्या वाटचालीमध्ये अनेक पक्षाच्या असो की विचाराच्या असो किंवा सामान्य व्यक्तीचा मोठा वाटा राहिलेला आहे, आणि तो तुम्ही स्पष्टपणे ते नमूद सुद्धा केलात. हे एक चांगली गोष्ट आहे. ज्यावेळेला आपण या सर्व गोष्टीच्या बद्दल चर्चा करतोय, तर मला एक आणखी सांगायला आवडेल की दर्शन सर बायोलॉजी विषयामध्ये नागपूर विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्यांना बोटनी या विषयामध्ये गोल्ड मेडल नागपूर विद्यापीठाने दिलेलं आहे. आणि हे एक होणार विद्यार्थ्यासोबत आज आपण पहिला इंटरव्ह्यू करतोय, हे एक आपल्या सर्वांसाठी चांगली गोष्ट आहे. आणि काय बदल दिसतोय तुम्हाला की एक यशापूर्व आणि यशानंतर, म्हणजे जसं आधी लोकांचा बोलण्याचा टोन किंवा मग समाजाचा वागण्याचा टोन, या दोन्ही गोष्टीमध्ये काय परिवर्तन दिसतंय तुम्हाला की आज तुम्ही एक प्राध्यापक आहेत आणि एक यशस्वी व्यक्ती आहेत. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असो की कुठल्याही वाटचालीत तुम्ही नेहमी यश प्राप्त केलं आहे, परंतु यश मिळण्याआधी ज्या लोकांच्या प्रतिक्रिया असतात आणि यश मिळाल्यानंतरचा प्रतिक्रिया आणि व्यवहार याच्यामध्ये काय बदल होतो असं तुम्हाला वाटतं? नक्कीच. लोक म्हणजे ते असं म्हणतात ना की उगवत्या सूर्यालाच सलाम करतात आणि डुबत्या सूर्याला काही तेवढं व्हॅल्यू नाही.
तर ते लोकांचं असं असतं की नेहमी त्यांना प्रगती जो करतोय त्याच्याशी असोसिएट करायला नेहमी आवडतं. बट अनेकदा काय होतं की तुम्ही जेव्हा संघर्षात असतात, बट हेच खरं ओळखायचं असतं माणसाने, की जे लोक तुमच्याशी संघर्षात प्रामाणिक राहतात, त्या संघर्षाच्या काळात मदत करतात. आणि नेहमी म्हणजे आई वडिलांनी नेहमी ते शिकवलंय, म्हणजे मी ती प्रामाणिकता नेहमी पाळली आहे, की ज्या व्यक्तीने त्या काळात आपल्याला मदत केली त्या व्यक्तीचे आपण नेहमीच ऋणी राहिलं पाहिजे. आणि आता तुम्ही बघितलं, म्हणजे मी दोन्ही नेत्यांचं, म्हणजे तुम्ही जर बघितलं तर आपल्या इथे आर्च रायव्हलरी आहे दोघांमध्ये, पण मी दोन्ही नेत्यांचं नाव म्हणजे तेवढं त्यानं हे केलं, कारण ती जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही तुमच्या विचाराशी बेईमान होताय, तुम्ही तुमच्या याच्याशी बेईमान होताय. कारण तुम्हाला मी थोडा इंटरप्ट करतो तुम्हाला. आपण वैचारिक विषय तर हा तर तुम्ही सांगितलं. आपण जो माझा जो विषय आहे की जे व्यवहार बदलतो. हो, मी तिथपर्यंतच म्हणजे यायचा प्रयत्न करत होतो, की हे आपण प्रामाणिकपणे नमूद केलं पाहिजे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की जे लोक आपल्या पाठीशी संघर्षाच्या काळात उभे राहतात त्यांना आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, त्यांना आपण नमूद केलं पाहिजे. पण काही लोक असे असतात की ज्यांना फक्त बोलून किंवा हे करून तुमच्यातले काहीतरी वेगळे अँगल शोधायचे असतात, किंवा आणि ते प्रत्येकाशीच घडतं. म्हणजे लोकांना अनेकदा असं वाटतं की म्हणजे ते असतं ना, आपला तो बाळा दुसऱ्याचं ते कार्ट, म्हणजे ते लोकांना नेहमी तशी भावना असते. तर जर ही भावना आपण जपलीच पाहिजे, जे लोक आपल्या पाठीशी आहेत त्यांना संघर्ष झाल्यानंतरही, आणि ते आपण लक्षातच ठेवलं पाहिजे. पण हे जे लोक आहेत, हे लोक आपल्या संघर्षात खूप मोठी भावना म्हणजे एक मोठं योगदान ते देत असतात. कारण त्यांनी जर तुम्हाला क्रिटिसाइज केलं नसतं, त्यांनी जर तुम्हाला त्यावेळेला त्या भावनेत पाहिलं नसतं, तर तुम्ही तेवढ्या जोमाने काम करत नाही. म्हणजे एक लेवलला असं होतं की जेव्हा तुम्ही जर जिद्दी असतात तर तुम्हाला त्या गोष्टी ऐकून झोप येत नाही. झोप येत नाही मीन्स दॅट इज की तुम्हाला काही ना काही करावंच वाटतं, की नाही आता इथून तर आपण करूनच दाखवलं पाहिजे. तर ती एक भावना त्यांच्याचमुळे ती जिवंत राहिली आहे. म्हणजे ते जर नसते तर त्यांच्या एवढे योगदान दुसरं कोणाचं नाही. म्हणजे ते जर नसते, त्यांनी जर या सर्व गोष्टी बोलल्या नसत्या, तर त्यांना चुकीचं ठरवण्याचं जे आपली जिद्द असते ती आपण पार पाडली नसते. आणि ती चुकीचं ठरवण्यासाठी आपण अनेक गोष्टी केल्यात. आता जे माझ्या युपीएससीच्या ज्या जर्नीतले मित्र असतील, ते त्यांनी बघितलंय की मी राहत कुठे होतो, मी कुठून कुठून पायदळ प्रवास सर केलाय, कुठून मी सायकलने प्रवास सर केलाय. म्हणजे जे लोक तुम्हाला खरंच त्या संघर्षात बघत असतात त्यांना आजही त्याची व्हॅल्यू असते. आणि आज काही मित्र आहेत जे माझे संघर्षाधीन आहेत, जेव्हा मी संघर्षात होतो तेव्हा ते मदत करायचे, आज मी माझ्या परीने जे काही होईल ते त्यांना मदत करतो. पण काही लोक जे असतात त्यांचा म्हणजे संघर्षाच्या आधीचा जो व्यवहार असतो, जो आपला प्रश्न होता, तो एकदम असा असतो की बाबा यांना काही जमणार नाही किंवा याच्याकडून काही होणार नाही. बट अनेकदा आपण जेव्हा संघर्षात असतो तेव्हा आपण म्हणजे जे आता संघर्षाधीन असतील त्यांना माझा तो सल्ला आहे की त्यांना तुम्ही नेहमी चॅलेंज म्हणून घ्या, की बाबा ठीक आहे तुम्हाला वाटतं मी करू शकत, बट मी करून दाखवीन. ती बोलून दाखवायची गोष्ट नसते, ती आपण आपल्या कृतीतून करून दाखवायची असते. आता तेव्हा जे लोक क्रिटिसाइज करायचे, आता ते लोक स्वतःच येऊन उदाहरण देतात, ते स्वतःच येऊन म्हणतात की त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. मग जेव्हा जेव्हा आपण संघर्षाधीन होतो, जेव्हा ते लोक म्हणायचे की यांच्याकडून काही होणार नाही, ते आता त्यांच्या मुलांना किंवा बाकीच्यांना सांगतात की बाबा त्यांच्याकडून सल्ला घ्या. म्हणजे जे खरंच बुद्धिवंत आहेत, बाकीचे तर ते तसेच राहणार आहेत, कारण काही लोकांचा स्वभाव असतो की ते आयुष्यभर क्रिटिसिझम मध्येच जगतात. पण काही लोक जे खरंच बुद्धिवंत असतात ते लोक सांगतात. आता मी 2-3 जणांकडून ते ऐकले, म्हणजे जेव्हा मला काही लोक भेटायला आले की तुम्हाला कोणी पाठवलं, तर तेव्हा लक्षात आलं की हेच लोक आपल्याला त्या काळात क्रिटिसाइज करायचे. तर काही त्यात वावगं नाही. आणि काही लोक तुम्हाला मुद्दाम क्रिटिसाइज करतात कारण त्यांना वाटतं की तुमचं चांगलं व्हावं. ते लोक आपल्या जिव्हाळ्याचे लोक असतात, तर त्यांचं वाईट मानून घ्यायचं काहीच कारण नाही. बट जे लोक ज्यांना तुम्हाला नेहमी म्हणजे काही लोकांना कोणाची प्रगती किंवा त्या गोष्टी खटत असतात, तर त्यातून आपण काही निराश होण्याचं कारण नाही. आपण आपलं आपलं कार्य करत जायचं, आपापल्या कामातून उत्तर देत राहायचे. आणि त्यांना आपसुकच जेव्हा आपली प्रगती इतकी होते की आपण त्यांच्या म्हणजे रीचच्या बाहेर चालला जातो, तर मग लोक तसं करण्याचं काही कारण राहत नाही. तर आपण त्यांना नेहमीच पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे, त्यात काही निगेटिव्ह अँगल असण्याचं कारण नाही. नक्कीच त्याचमुळे आपले संत तुकाराम महाराज सांगून गेलेत की निंदकाचे घर असावे शेजारी. तर अशा विविध तर आपण पाहतोय सहाय्यक प्राध्यापक दर्शन तयांडे यांच्यासोबत एक मुक्त वार्ता. आणि या मुक्त वार्तेमध्ये आपण अनेक गांभीर्याचे विषय त्यांच्यासोबत चर्चा केलेत, अनेक शैक्षणिक विषय आपण चर्चा केलेत. तर आपण एक आणखी विषय त्यांच्यासोबत अगदी थोडक्यात चर्चा करू की दर्शन तयांडे जे प्राध्यापक आहेत, युपीएससीची परीक्षा पास होतं, नेटची परीक्षा पास होतं, अनेक परीक्षा पास होतं. तर ते त्याच्यासोबत आपल्या
जे शैक्षणिक जीवनामध्ये एन्जॉय कसं करतं, कधी कोणत्या संघटनेत मी असं ऐकलं की तुम्ही एकदा आंदोलन पण केलंय, तर काय तुमचा अनुभव राहिला त्या सर्व, आणि तुमचं जे एकूण शैक्षणिक आयुष्य राहिलंय ते कसं राहिलंय, तुम्ही एन्जॉय केलं की तुम्ही खूप टेन्शन घेऊन, आज जसे पालक एकदम विद्यार्थ्यांना सांगतात की नाही नाही, तुम्ही मी टेन्शन असतं बाबा, हे नाही केलं पाहिजे, ते नाही केलं पाहिजे, तुम्ही कसे होते? आता तुम्ही ते अनुभवलं आहे, म्हणजे जेव्हा आपण त्या घडीवर जेव्हा संघर्ष करतो, म्हणजे आता तुम्ही ते सर्व बघितलं असेल की बाबा, जेव्हा आपण आधीपासनं शैक्षणिक जीवन तर तुम्ही बघितलं आहे, म्हणजे महाविद्यालयीन जीवन तुम्ही बघितलं आहे जवळ, की आपण त्याला कसं एन्जॉय, म्हणजे माझा असा नेहमी, म्हणजे त्यातही आता तुम्ही आंदोलनाचा उल्लेख केला, तर ते आंदोलन का आलं किंवा ते आंदोलन एका दिवसात उभं होत नसतं, कारण त्याच्यासाठी खूप मोठी प्रेरणा लागते, त्याच्यासाठी वैचारिक तुमचा एक प्रगल्भपणा लागतो, आणि ते हँडल करणे इतकं सोपं नसतं. आता ते का आलं, म्हणजे आपण काही क्रांतिकारी किंवा राजकीय लोक नव्हतो आधीपासूनच, पण हे कुठून येतं, म्हणजे जेव्हा आता मी तुम्हाला सांगितलं की मी फर्स्ट इयर पासूनच युपीएससीचा अभ्यास सुरू केला, तर तिथे समाज सुधारक आहेत, जेव्हा आपण ऍज अ हिस्ट्री वाचतो, मॉडर्न हिस्ट्री वाचतो किंवा मध्ययुगीन भारताचा इतिहास वाचतो, प्राचीन इतिहास वाचतो, तर जेव्हा तुम्ही हे सगळं बघता, तेव्हा अनेक टप्प्यावर समाज सुधारकांनी महाराष्ट्रात असो किंवा भारतात असो, जसं राजा राममोहन राय असतील किंवा महात्मा फुले असतील किंवा संत तुकाराम असतील, जेव्हा आपण त्यांचा संघर्ष वाचतो, त्यांनी काय जगले, म्हणजे त्यांच्याकडे एवढं असताना सुद्धा ते काय, त्यांनी संघर्ष का उभा केला, तर तो संघर्ष होता विचारासाठी असलेला संघर्ष होता. भगतसिंग असतील तर राष्ट्र प्रथम ठेवून त्यांनी आपल्या म्हणजे देशाला प्रथम स्थानी ठेवून आपण त्यातून काय चांगलं अचीव करू शकतो, म्हणजे आपल्या राष्ट्राला काय आपलं योगदान होऊ शकतं, ती एक भावना आपसूक रुजल्या गेली. म्हणजे माझं असं असतं की कुठली गोष्ट फक्त वाचायची म्हणून वाचायची, परीक्षा पास पूर्ण करतेपर्यंत वाचायची, ती भावना नव्हतीच. कारण शहरात अनेकदा काय होतं, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांच्या मुलांना ज्या सर्व गोष्टी भेटत जातात, त्यांना या गोष्टीची भावनेची, त्या संघर्षाची जाणीव नसते. आता आपण या सर्व गोष्टी खूप जवळून बघतो. एखाद्या मित्राचं, म्हणजे आपले मित्रही असतील तर त्यांचं सोशल इकॉनॉमिक बॅकग्राऊंड एकदम सो असतं, मग आपण त्यांच्या घरची परिस्थिती बघतो, सामाजिक प्रथा, कुप्रथा या जवळून बघतो, त्याच्यानंतर लोक कुठल्या कुठल्या फ्रंटवर स्ट्रगल करतात तेही आपण जवळून बघतो. तर त्यातून जे वैचारिक जळणघळण होते, तर तेव्हा आपल्याला कळायला लागते की योग्य काय अयोग्य काय, तर त्याच्यातून जो आपला संघर्ष असतो तो प्रामाणिक असला पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण आंदोलनही उभं करू, आता तुम्ही त्या आंदोलनाचे साक्षीदार आहात, तुम्ही त्या आंदोलनाचा भाग होतात, त्याच्यामुळे तुम्हालाही हे माहिती आहे की आपण उद्देशांसाठी आपण हा जो चर्चा करतोय, हा आपण दोघं जरी असलो तरी आपण इतरांसाठी हो. करतोय. नाही नाही, म्हणजे पण याच्यामध्ये एक विषय आहे की माझा प्रश्न आहे की दर्शन त्यामध्ये कसा होता, म्हणजे खेळणारा होता, कुदणारा होता, मस्ती करणारा होता, नाही, नाही. हे आपण हा एक जो वैचारिक हा भाग आहे हाच, हो, हो. पण माझा प्रश्न आहे की तो कसा होता, की सिरियस होता की मजेदार नाही नाही होता? नाही, आपलं सर्वच, म्हणजे माझं असं होतं की जे वेळ मिळाली आहे त्याला जगून घ्यायचं. म्हणजे मी ग्राउंडवर तुम्हाला तेवढाच एन्थुसियास्टिक दिसेल, जर मी खेळत असेल तर मी तेवढ्याच क्षमतेनं माझं योगदान तिथे देईन. मी जर सांस्कृतिक कार्यक्रमात असेल किंवा अनेक बाकीच्या कार्यक्रमात असेल, तर मला असं वाटतं की तेच म्हणजे सर्वांगीण तुमचा जो विकास आहे तो त्यातूनच, म्हणजे तुम्ही लिमिटेड टाइम मध्ये तुमचा अभ्यास कसा करता येईल आणि तो किती प्रामाणिकतेनं तुम्ही लवकर तो कम्प्लीट, म्हणजे प्रत्येक गोष्टीला तुम्ही एक वेगळं वेटेज दिलं पाहिजे. मग तुम्ही एकाच पॅरामीटरवर चांगलं राहून चालत नाही, म्हणजे तुमच्या अंगी सर्व गुण असलेच पाहिजे, आणि सर्व गुण जर तुम्ही त्याच भावनेनं जर कार्य करत असाल ना, तर ते ऑटोमॅटिक येतं. म्हणजे त्याची काही वेगळं काही करायची गरज नाही. म्हणजे तुम्ही फक्त मी जिथे प्रेझेंट आहे तिथे मी माझं 100% देईन, नाहीतर मी तिथे प्रेझेंट राहणार नाही. तुम्ही जर या भावनेनं असाल तर प्रत्येक गोष्टीत तुमचा 100% ऑटोमॅटिक येतात. तर आपण आता या आपल्या चर्चेच्या समारोपाकडे जाऊ. हो. तर शेवटी माझा थोडस एवढंच विचारायचं आहे की तुमचे जे हे सर्व काम असताना तुम्ही काय सांगाल की इथून पुढे तुमचं काय असणार आहे? तुम्ही आता सहाय्यक प्राध्यापक झालेत, पुन्हा युपीएससीच्या माध्यमातून तुम्ही प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी तयार राहणार आहे, की आता तुम्ही आणखी शैक्षणिक सुधारण्यासाठी प्राध्यापक या दायित्वावरूनच वेगवेगळ्या हे करणार आहेत? विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल थोडक्यात, की कशा पद्धतीने त्यांनी आपण करत असलेले प्रयत्न नियमित व्हावे आणि त्या प्रयत्नात यश मिळेपर्यंत त्यांनी सोडू नयेत? क्रिटिसिझम जे आहेत किंवा जे लोक आपल्याला नकारात्मक बोलतात त्यांचं सर्व चालेल, पण अल्टिमेट तुम्ही छोटासा एक समाजासाठी काय मेसेज द्याल आणि तुमचं पुढला टप्पा काय असेल एवढा? आता तुम्ही जे विचारलं की दोन मध्ये म्हणजे काय चूज कराल तुम्ही, आयदर सिव्हिल सर्व्हिसेस किंवा मग प्राध्यापक, तर मला असं वाटतं की जेव्हा मी या म्हणजे प्राध्यापकाच्या भूमिकेत आलो,
तेव्हा आणि मी कंटिन्युअसली मी बाहेरूनही बघत होतो, मी अनेकांचे ओपिनियन घेत होतो. तर जे आता सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आहेत असे काही सिनियर आहेत ज्यांना माहिती होतं आपलं पोटेन्शियल काय असतं आणि ज्यांना मी नेहमी मार्गदर्शन करायसाठी विचारायचो. तर त्यांचं नेहमीच मार्गदर्शन असायचं की जी प्राध्यापकाची भूमिका, आता तुम्हाला म्हणजे अनेकांना ती माहिती आहे की प्राध्यापक या भूमिकेतून अनेक पदांवर जाऊ शकतो, अनेक पदांवर तो इथून योगदान देऊ शकतो. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर त्याला अनेक क्षेत्रात इथून योगदान देता येतं, जसं सिव्हिल सर्वंटलाही देता येतं. पण प्राध्यापक या भूमिकेत तुम्ही म्हणजे शिक्षण हे जर क्षेत्र बघितलं तर तुम्ही तिथे अनेक चांगल्या पद्धतीने तुम्ही बदल घडवू शकता. तर त्यासाठी आपण काम करता येईल काय आणि त्यातून कसं आपल्याला चांगलं काम करता येईल याच्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आणि यातूनच खूप जास्त म्हणजे युपीएससीचा जर तुम्ही स्कोप बघितला तर त्या ब्युरोक्रेटिक सेटअपमध्ये तुम्हाला जिथे मिळतं तिथे तुम्ही काम करू शकता, आहे तिथे स्कोप आहे. बट मला असं वाटतं की शिक्षणाला आणखी गरज आहे आणि इथेही खूप सारे रोल जर तुम्ही तुमच्या भूमिका चांगल्या पद्धतीने निभावलं तर इथे तुम्ही खूप साऱ्या रोल्समध्ये तुमच्या भूमिका चांगल्या निभावू शकता. आणि जे विद्यार्थ्यांसाठी जे तुम्हाला योगदान असायला पाहिजे, कारण सामाजिक किंवा इथे जर देशाला डेव्हलप करायचं आहे तर शिक्षण हाही एक चांगला म्हणजे मार्ग आहेच. आणि तिथे राहून तुम्ही म्हणजे अनेक गोष्टीवर म्हणजे शिक्षणात मला जे वाटतं म्हणजे प्राध्यापकाला काही बंधन नसतं. म्हणजे बंधन कसं नाही की तो अनेक चांगल्या गोष्टीवर लिखाण करू शकतो. तो आज जर मला सरकारची भूमिका पटली नाही तर मी त्याला क्रिटिसाइज करू शकतो, जी मला भूमिका पटली मी तिचं समर्थन करू शकतो. मला ग्राउंडवर एक्झिक्यूट करताना म्हणजे पण ती जी भूमिका आहे ती काही याच्यातून आलेली नसली पाहिजे, म्हणजे तुमच्या स्टिरियोटाइप्स मधून आलेली असली नाही पाहिजे. मग तुम्ही ते गोष्ट जाणून घेतली पाहिजे आणि काय खरं आहे ते कसं आपल्या महाराष्ट्राच्या म्हणजे तुमच्या ध्येय धोरणात जर महाराष्ट्र आणि देश हा असेल म्हणजे आपलं राज्य, आपलं गाव आणि आपला देश त्याला कसं पुढे करता येईल आणि तिथून तुमच्या अनुभवाने तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही शासनाला सुचवू शकता. तुम्ही त्या गोष्टी तर मला असं वाटतं की इथे जास्त वाव आहे. तिथे कुठेतरी थोडस कक्षा रुंद होतात जेव्हा तुम्ही प्रशासनात जातात, कारण ठीक आहे तुम्हाला काम करायला वाव आहे, बट उद्या म्हणजे तुम्ही शासनाच्या भूमिकेची विसंगत भूमिका कधी घेऊ शकत नाही. बट तिथे तो वाव आहे, तिथे विसंगत भूमिका घेऊन तुम्ही फक्त शासनाशी तुमचं वैर आहे असं दाखवायचं नाही, पण शासन इथून काय बेटर करू शकतं ते कुणाचंही असो. म्हणजे आपलं काम हे आहे की आपला देश राज्य पुढे नेता आलं पाहिजे. तर मला वाटतं की इथे जास्त वाव आहे. नक्कीच. तर छान वाटलं आणि तुम्ही एक विद्यार्थ्यांना पण खूप मोटिवेट करताय किंवा तुम्ही एकदम आज युवा स्थितीत आहेत. तुमच्या आयुष्याचा पहिला टप्पा तुम्ही गाठला आहेत आणि आणखी अनेक यश तुमच्या आयुष्यात नेहमीच येत राहील आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहाल आणि तुमच्या वैचारिक असो किंवा तुमच्या इंटेलेक्च्युअलपणातून असो तुम्ही देशाच्या हितासाठी प्रयत्न करत राहाल. आपण होतो सहाय्यक प्राध्यापक दर्शन तयांडे यांच्यासोबत मुक्त चर्चा करत. आपण यांच्या अनेक गोष्टींना आपण जाणून घेतलात. हा माझा पहिलाच एक ब्रॉडकास्ट आपण तयार केलेला आहे, एक मुक्त संवाद आपण केलाय आणि नक्कीच आपण सर्व या संवादाला साथ द्याल. तुम्हाला हा कार्यक्रम पूर्णपणे ऐकायला आवडेल आणि याच्यातून आम्ही केलेल्या चांगल्या प्रयत्नांना तुम्ही प्रतिसाद द्याल. आपण सहाय्यक प्राध्यापक दर्शन तयांडे जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे गोल्ड मेडलिस्ट आलेत, त्यांनी बॉटनी विषयांमध्ये गोल्ड मेडल मिळवलं. आता ते पीएचडी करतायत, प्राध्यापक आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये वेगळ्या आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवणार आहेत. आपण आपल्या माध्यमातून यांना शुभेच्छा देऊ आणि यांच्या या प्रवासासाठी शुभेच्छा. आम्ही येथेच थांबतो. आपण आम्हाला ऐकलंयत. हे टॉक अँड फॅक्ट नावाचं चॅनल आपण आता छोट्या छोट्या साध्या माणसाची यशाची कहाणी या पद्धतीने आपण पुढे चालवणार आहे. तर आपण नक्कीच आम्हाला प्रतिसाद द्या. मी अक्षय राजूरकर आपल्या सर्वांची रजा घेतो. खूप खूप धन्यवाद. आपल्या सर्वांचे दिवस चांगले जावत. नमस्कार.